नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री सायली म्हणजेच जुई गडकरी सध्या खूपच चर्चेत आहे. जुईने याआधी पुढचं पाऊल, सरस्वती, वर्तुळ अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. सध्या जुई स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत प्रमुख भूमिका साकारते. गेल्या 1.5 वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तसेच TRP मध्ये देखील ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाने जसं जुईने सगळ्यांचं मन जिंकले, तसंच या इंडस्ट्रीत आल्यापासून जुई अनेक समस्यांना देखील सामोरी गेली आहे. मनोरंजन सृष्टी जितकी लोकांना ग्लॅमरस वाटते, तितकंच काही ना काही कडू सत्य या इंडस्ट्रीमध्ये असतंच. या इंडस्ट्रीत आल्यावर प्रत्येक कलाकारांचे चांगले वाईट अनुभव असतात. असाच एक वाईट अनुभव जुई गडकरीच्या आयुष्यात आला. याबद्दल अभिनेत्रीने नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. जुईने एका मुलाखतीत सांगितलं की एका सीनसाठी जुईला 4 ते 5 वेळा कानाखाली वाजवली होती. याबद्दलचा किस्सा सांगत जुई म्हणाली, आज खूप मोठी लेखिका आहे ती व्यक्ती जिच्याबरोबर मी 2009 ते 10 साली मी एका मालिकेमध्ये काम करत होती. त्यावेळेस मला कानाखाली मारायचा एक सिक्वेन्स होता. तेव्हा दिग्दर्शक ॲक्शन बोलायच्या आत मला कानाखाली पडली होती आणि मी थोडी नाजूक आहे. ज्या व्यक्तीने मला मारलं ती व्यक्ती 6 फुटाची, तसेच खूप धष्टपुष्ट होती. मला जोरात कानाखाली पडल्यानंतर 2 सेकंद माझ्या कानातून आवाज यायला लागला. मला कळलंच नाही की काय झालं. त्या सीननंतर मी प्रतिक्रियाच दिली नाही, म्हणून तो शॉट कट झाला. पुढे जुई म्हणाली, त्यानंतर दुसरा टेक झाला. ॲक्शन बोलल्यावर परत मला कानाखाली पडली होती. मला असं झालं की माझ्याबरोबर हे काय होतंय मला कळतच नव्हतं. त्यावेळेस सेटवर असलेला थर्माकॉल हातात धरलेला एक माणूस हसायला लागला. मला आजूबाजूला हसण्याचे आवाज यायला लागले. तिसरा, चौथा आणि मला 5-6 वेळा कानाखाली मारले आणि त्यानंतर मला खरोखर रडू यायला लागलं. त्या टेकमध्ये मी हात गालावरच ठेवून होते. मी पुढचे डायलॉग देखील विसरले होते. माझ्याबरोबर हे नक्की काय घडतंय तेच कळत नव्हते. नंतर काही दिवसांनी मला कळलं की हे शॉट आपण चीट करू शकतो. म्हणजे मी इतकी साधी होते की मला हे माहीतच नव्हतं की असे शॉट चीट करून शूट केले जातात. मला वाटत होतं की खरोखर कानाखाली मारतात असं जुई. जेव्हा माझ्याबरोबर हे सगळं घडलं तेव्हा मला वाटलं की ज्या व्यक्तीने मला कानाखाली मारली होती तिला मला मारून नक्की काय मिळालं. एवढ्या मोठ्या युनिटच्या समोर माझी अशी चेष्टा करून त्या व्यक्तीला काय मिळालं. त्यामुळे आज मला त्या व्यक्तीबद्दल अजिबात आदर वाटत नाही. मला असं वाटतं की इंडस्ट्रीत नवीन येणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कशा प्रकारे वागवता यावरून तुमची स्वतःची पात्रता कळते. नवीन येणाऱ्यांना आपण सांगू शकतो की तुम्ही असं वागा, तसं वागा. तुम्ही त्यांना असं अपमानित नाही करू शकत आणि करूही नाही, कारण तीच पिढी पुढे जाऊन सिनियर्स होते. म्हणून आता सिनियर म्हणून मला असं वाटतं की चांगल्या गोष्टी इंडस्ट्रीत नवीन येणाऱ्या व्यक्तीसमोर आणाव्या. तर मंडळी, तुम्हाला जुईबाबत झालेला हा प्रसंग याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.